दररोज बोलणारे छोटे छोटे वाक्य मराठीतून इंग्रजीमध्ये इंग्लिश स्पीकिंगचा आहे आज आपला डे 12. मंडळी, स्वागत आहे तुमचं लर्न विथ सुची या चॅनलमध्ये. आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला माहितीच आहे, इंग्लिश स्पीकिंगची वाक्य मी सोपी करून समजावत असते, एक्सप्लेन करत असते. तर इंग्लिशला बोलायला अजिबात घाबरायचं नाही. रोज या वाक्यांचा सराव करायचा, बोलायचा, म्हणजे तुम्हाला इंग्लिश परफेक्ट हळूहळू येईल. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, तर नक्की करून घ्या. आजची इंग्लिश स्पीकिंगची वाक्य आपण सुरू करूया. चला मंडळी, मी बिझी होतो. ठीक आहे, होतो वापरण्यासाठी वॉज वापरायचं. आय वॉज बिझी. मी बिझी होतो, आय वॉज बिझी. मी चाललो आहे, आता तो चाललाय ना, म्हणून आय एम लिव्हिंग. इथे आय एन जी वापरायचं आपल्याला. ठीक आहे, आय एम लिव्हिंग. मला थोडा वेळ लागेल. आपण कधी कधी म्हणतो ना, मला थोडा वेळ लागेल. तर काय म्हणायचं? आय विल टेक सम टाइम. आय विल टेक सम टाइम. मी तुला मिस करतो. ठीक आहे, सिंपल वाक्य. आय मिस यू. मी तुला मिस करतो, आय मिस यू. मी घरी पोचल्यावर कॉल करेन. कधी कधी म्हणतो ना आपण, पोचल्यावर कॉल करेन. आय विल कॉल आफ्टर रिचिंग होम. आय विल कॉल आफ्टर रिचिंग होम. मी घाईत होतो. कधी कधी दुसऱ्यांना सांगतो ना आपण, मी घाईत होतो रे. आय वॉज इन हरी. आय वॉज इन हरी. तू परत कधी येशील? वेन यू विल कम बॅक. वेन यू विल कम बॅक. तू परत कधी येशील? ठीक आहे, मला स्पष्टपणे सांग. कसं म्हणणार? टेल मी क्लिअरली. मला स्पष्टपणे सांग. टेल मी क्लिअरली. तुझं म्हणणं बरोबर आहे. ठीक आहे, कसं म्हणायचं? तुझं म्हणणं बरोबर आहे बाबा. यू आर राईट. यू आर राईट. माझं मत वेगळं आहे. कधी कधी आपण म्हणतो ना, हे मला पटलेलं नाही, माझं मत याच्यावर वेगळं आहे. आय हॅव अ डिफरंट ओपिनियन. आय हॅव अ डिफरंट ओपिनियन. ओपिनियन म्हणजे मत. मी थोडं गोंधळलेले आहे. ठीक आहे, गोंधळलेले म्हणजे कन्फ्युज्ड. आय एम बिट कन्फ्युज्ड. आय एम अ बिट कन्फ्युज. बिट कन्फ्युज म्हणजे थोडस गोंधळलेलं. मी आता सुधारतो आहे. कसं म्हणणार? आय एम इम्प्रुव्हिंग नाव. मी आता सुधारतो आहे. आय एम इम्प्रुव्हिंग नाव. मला हे खूप आवडलं. आय रिअली लाईक दिस. आय रिअली लाईक दिस. मी प्रयत्न करत राहीन. प्रयत्न करत राहणार आहे. आय विल कीप ट्राईंग. आय विल कीप ट्राईंग. मला विसरू नकोस. डोंट फॉरगेट मी. मला विसरू नकोस. डोंट फॉरगेट मी. ओके मंडळी, समजताय ना? लाजू नको. लाजणेला काय म्हणतात? शाय. ठीक आहे, मग कसं म्हणणार? डोंट बी शाय. लाजू नको. डोंट बी शाय. काही बोलू नकोस. डोंट से एनिथिंग. काही बोलू नको. डोंट से एनिथिंग. थांब, मी येतो. थांबला काय म्हणतात? वेट. ठीक आहे, वेट, आय एम कमिंग. थांब, मी येतो. आय वेट, आय एम कमिंग. ठीक आहे मंडळी, समजताय ना कसं आहे? तर अशी इंग्लिश स्पीकिंगची वाक्य रोज बोलायचा प्रयत्न करा मंडळी. मी सांगते तुम्हाला, नक्की तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक अँड शेअर करा. थँक्यू.